सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंगच कळला नसता. सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंगच कळला नसता. आणि शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. आपण पाहतोय मैदानात सामना रंगतो. एका बाजूला माओ 11 एकविरा थळ विरुद्ध कुबेर 11 अलिबाग. दोन्ही संघांचा एक एक प्रतिनिधी ते व्यासपीठावर असणं अनिवार्य आहे. जर कोणत्या संघाचा इथे प्रतिनिधी नसेल तर त्या संघाला पेनल्टी दिली जाईल, याची नोंद घ्यायची. आपण पाहतोय इथे थळ संघाचा प्रतिनिधी उपस्थित आहे. तर कुबेर 11 अलिबाग आपला एक सक्षम प्रतिनिधी इथे व्यासपीठावर पाठवायचा आहे. गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन येतोय पार्थ घरातलं पण पाहतोय. उंचपुर असा गोलंदाज, वैयक्तिक त्याचं पहिलं आणि इनिंग मधलंही पहिलं षटक घेऊन येतोय. फलंदाजसाठी आपण पाहतोय सरमिराच्या भूमिकेत नागेश शेत उजव्या हाताचा फलंदाज आणि डावखुऱ्याचा फलंदाज नॉन सेकंडवर सन्मित्र म्हात्रे. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन नेहमीप्रमाणे आपण पाहतोय थळ संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज ज्या पद्धतीत सलामी देतात, ज्या पद्धतीत सुरुवात करतात, प्रतिस्पर्धी संघाला पहिल्या षटकापासूनच इथे आपण पाहतोय तशाच पद्धतीचा फटका, ऑफस्टच्या बाहेरचा चेंडू, रिओसीचा फटका. 4 धावा मिळतात. चौकोनी आपल्या खेळीला सुरुवात केली नागेशने. थँक्यू डीजे. काही क्षणांपूर्वीच आपण धनंजय कुलकर्णी सर आणि यासीन सर यांच्यामधला संवाद ऐकला. त्या दरम्यान पुढचा चेंडू, ह्यावेळेस मात्र चेंडू डाव्याशीच्या बाहेर जाणारा पंचांचा इशारा येतो वाईडचा. अवंत स्वरूपाची धाव मिळते. पहिल्या चेंडू अखेरीस आपण पाहतोय एकूण 5 धावा धावफलकावर लागल्यात. काही क्षणापूर्वीच आपण धनंजय कुलकर्णी सर आणि यासीन सर यांच्याकडून नक्कीच क्रिकेटचा इतिहास आपण ऐकलात. काही जुन्या खेळाडूंची नावं ऐकलीत. कुणी रिव्हर्सिंगचा फटका खेळला. मात्र नक्कीच आत्ताच्या काळात आपण पाहाल तर मला वाटतं एकापेक्षा एक खेळाडू पाहायला मिळतात. आणि आत्ताच्या खेळाडूंची नावही तुमच्या तितकी लक्षात राहणार नाहीत, कारण पहिल्याचे खेळ आपण पाहिलेत तर खूप कमी खेळाडू होते. मात्र आता एकापेक्षा एक खेळाडू झालेत आणि क्रिकेट ही तेवढं फास्ट झालंय. आधुनिक क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर क्रिकेटची परिभाषाच बदलली. बिल्कुल भी सही कहा, क्योंकि परिभाषा तो बदलना ही चाहिए. क्योंकि अब निनाद भाई ऐसा हो चुका है कि पहले ऐसा था ना, इक्का तुक्का खिलाड़ी थे, लेकिन आज हर परिसर में हर एक अच्छा खिलाड़ी है. यावेळेस मात्र फटका इथे मिस्टर स्ट्रोक आणि फलंदाज नागेश तिथे रिव्हर्स स्वीप फटका लगावण्याच्या प्रयत्नात बाद होतो. आपण पाहिला रिव्हर्सिवचा फटका, जिथे पहिल्या चेंडूवरती चौकार आला तिथे मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये इथे फलंदाज बाद होतोय, झेल बाद होतोय. चला मित्रांनो, सामन्याला सुरुवात करायची. वेळोवेळी प्रत्येक सामन्यामध्ये आम्हाला सूचना द्यावी लागते. फलंदाज बाद झाल्यानंतर बाद झालेला फलंदाज बाद झाल्यानंतर तो बाद झाला फलंदाज तंबूत परतेपर्यंत नवीन फलंदाज मैदान उतरत नाही. मित्रांनो, वेळेला महत्त्व द्या. आम्हाला अजूनही सामने खेळवायचे आहेत. अशा पद्धतीने आपण सामना खेळलात तर खूप वेळ वाया जाईल आणि त्यामुळे अंतिम सामन्यात अंधुक प्रकाश होऊ शकतो. किंबहुना आम्हाला सामना कमी षटकांचा खेळावा लागेल आणि त्यामध्ये तुमचं नुकसान आहे. त्यामुळे वेळ वाया घालवू नका. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन पार्थ करत नागेशचा हा फटका स्टँड अँड डिलिव्हर पद्धतीत मारला. हा फटका चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. फलंदाज प्रकाश आलेखाना आज तिसऱ्या क्रमांकावर प्रकाश आलेखाना आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलेला आहे आणि
पहिलाच चेंडू होती षटकार लगावत त्यांनी आपल्या खेळीला सुरुवात केली. एक चांगला फलंदाज या षटकारांनीच आपण पाहिलं तर नक्कीच त्यांनी आपले इरादे ते स्पष्ट केलेत कशा प्रकारची फलंदाजी करणार. यावेळेस चांगला चेंडू शरीराचा वेध घेतोय. पंचांकडे अपील नक्कीच हाफ हार्टेड अपील याला पण म्हणतो केलं जात आहे. लेग बिफोर द विकेटचं मात्र पंच सांगताय चेंडू जास्त उंचीवर लागला होता. निर्धाव चेंडू होते चौकार लगावला गेला. त्यानंतर वाईड आला विकेट आली त्यानंतर षटकार आला. संमिश्र षटक आपण पाहतोय. या षटकात आपण बाउंड्रीज देखील पाहतोय. या षटकात निर्धाव चेंडू पाहतोय. या षटकात अवांतर चेंडू पाहतोय आणि त्याचबरोबर या षटकात आतापर्यंत आपण विकेट देखील पाहिलेली आहे. निनाद आपण पाहतोय या मैदानाच्या आसपास जे काही जुने जाणते आणि ज्यांनी एक काळ गाजवलंय ना ते आपल्या घरी राहू शकलेले नाहीयेत. त्यामधीलच आताच माझ्यासमोरून गेलेले मंगेश अर्थात थळ या संघामध्ये खेळायचे. त्याचप्रमाणे अविनाश राऊत मला पाहायला मिळत आहेत जे नवगाव संघामध्ये खेळायचे. आणि संदेश एक खेळाडू होता जो राजा शिवछत्रपती संघामध्ये खेळायचा. हे सर्व आमची मित्रमंडळी आणि त्याचप्रमाणे एक लेजेंडरी क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे आणि आपण पाहताय ते या मैदानाच्या बाहेर आज ॲज अ प्रेक्षक म्हणून सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. नक्कीच सर्व जे जुने खेळाडू आहेत जुने जाणते खेळाडू आणि आज जे प्रेक्षकांच्या भूमिकेत आहेत त्यांचं स्वागत आहे या मैदानात. या स्पर्धेत ते सामना पाहण्यासाठी आलेत. यावेळेस बॅटची कडा घेत आपण पाहतोय चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेला. जोपर्यंत चेंडू फील्ड केला जातोय इथे एक धाव पूर्ण होते. आणि यासीन सर जर आपण म्हटलं तर क्रिकेटसाठी वेगवेगळी नावं दिली जातात. क्रिकेटची नशा आहे, क्रिकेटची जादू आहे, मात्र क्रिकेट हे रक्तात असतं मी म्हणतो. आणि ज्या खेळाडूच्या ज्या व्यक्तीच्या क्रिकेट रक्तात आहे तो क्रिकेट पासून लांब नाही राहू शकत. तो मैदानात खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. अन्यथा सामना पाहण्यासाठी तरी तो प्रेक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळेल पण तो क्रिकेट पासून दूर राहू शकत नाही. आज आपण पाहिलं ती स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रक्षेपण आहे. घरी बसल्याही हे प्रेक्षक घरी बसल्याही सामने पाहू शकतात. मात्र आज इथे मैदानात येऊन प्रत्यक्ष त्या सामने पाहतात आणि हीच क्रिकेट विषयी असलेली त्यांची आस्था आहे. म्हणून आपल्याला इतकी वर्दळ इथे पाहायला मिळते सामन्याच्या दरम्यान. काल सुद्धा इथे मिलिंद काठे हे सुद्धा उपस्थित राहिले होते किहीम संघाला थोडासा चेअरअप करण्यासाठी. तर असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना ऍक्च्युली आपण पाहिलं तर युट्यूबच्या साह्याने सामने पाहू ते शकतात परंतु याची देही याची डोळा सामने पाहण्याची लज्जत आणि मजा काही औरच असते. नक्कीच यासीन सर पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. पहिल्या षटका अखेरीस एक चांगली सुरुवात झालेली. एक विकेट जरी आली असली तरीही 16 धावा आल्यात आणि या षटकात 2 चौकार एक षटकार लगावले गेले. प्रकाश आलेखाना बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा लईत फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. नक्की चुकावा गोष्ट ही माव 11 एकविरा थळ संघासाठी की त्यांचा एक आक्रमक फलंदाज पुन्हा फॉर्म मध्ये आलाय. यावेळेस मात्र बॅटचा चेंडू तितकासा योग्य असा मिलाप होत नाहीये त्यामुळे एक धाव मिळणार आहे. प्रकाश आलेखाना याच्या बॅटमधून कित्येक धावा आलेल्या आहेत. एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे, चांगला यष्टीरक्षक देखील तो आहे आणि मोठे फटके लगावण्यासाठी उत्तुंग षटकांसाठी तो ओळखला जातो. मात्र गेल्या वर्षात जर आपण पाहिलं तर त्याच्या नावाला साजेसा खेळ झाला नव्हता. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये सामन्यांमध्ये त्याला विशेष खेळी साकारता आली नव्हती. मात्र या वर्षी पुन्हा एकदा त्याच्या बॅटमधून धावा आल्यामुळे त्याचाही आत्मविश्वास दुणावेल आणि आत्मविश्वास वाढणं महत्वाचं असतं. जेव्हा जेव्हा पहिल्या चेंडूची चौकार किंवा षटकार कोणती बाउंड्री येते तेव्हा नक्कीच फलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो आणि चांगल्या पद्धतीची त्याची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस त्याचा मोठा फटका लागण्याचा प्रयत्न मिस स्ट्रोक चेंडू हवेत. इथे मात्र पूर्णतः मिस जजमेंट आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक कडून हा झेल होणं आवश्यक होतं. तो झेल टिपण्यासाठी पुढे सरसावला मात्र पूर्णतः झेल त्याच्या हातून निसटलाय किंबहुना चेंडूचा आणि त्याच्या हाताचा संपर्क देखील झाला नाही. पुढे तो सरसावला होता. त्या दरम्यान 2 धावा मिळतात. सन्मित्रला इथे जीवनदान मिळत आहे आणि 2 धावा देखील मिळत आहेत. निनाद सूरज आपण पाहतो विकेटच्या मागे आता खूप मॅच्युअर्ड झाला. त्याच्या चेहऱ्यावरती हास्य मला पाहायला मिळालं. नक्कीच चित्त बॅटची गळा आणि स्लिप कॉलरच्या हाती झेल देत आपण पाहतोय. सन्मित्र इथे बाद होतोय. कम बॅक केलं जात आहे रोहित कडू.
थँक्यू डीजे. रोहितला आपण पाहिलं, यालाच म्हणतात मित्रांनो अनुभव. फलंदाज कोणत्या दिशेला फटका लागवण्याचा प्रयत्न करतोय, कशा प्रकारे फटका लागवतोय याचं नीट त्यांनी वेध घेतला आणि त्यानुसार चेंडू टाकला. मात्र चेंडूला थोडस बोट फिरली होती, त्यामुळे चप्पा पडला. चेंडूने दिशा बदलली, त्यामुळे बॅटचा आणि चेंडूचा हवा तसा मिळाप झाला नाही. बॅटची कडाके चेंडू गेला स्लिप कॉर्डनला, जिथे क्षेत्ररक्षण सजवलं गेलं होतं. सूरजला आपण पाहिलं, सूरज बऱ्याच वेळा यशच्या मागे यष्टीरक्षण करताना क्षेत्ररक्षण सजवत असतो आणि ही देखील एक महत्त्वपूर्ण भूमिका असते क्रिकेटमध्ये. आपण पाहिलं तर जर आपण पाहिलं तर भारताचा सर्वात यशस्वी यष्टीरक्षक करणारा महेंद्रसिंग धोनी याचं जेव्हा आपण नाव घेतो, धोनीने इंटरव्ह्यू मध्येही सांगितलंय की यष्ट्यांच्या मागून ज्या पद्धतीने फलंदाज विचार करतो तसं मी यष्ट्यांच्या मागून विकेट किपरचा म्हणजे यष्टीरक्षक भूमिकेत विचार करायचा आणि त्या पद्धतीने मी क्षेत्ररक्षण सजवायचो. म्हणजे एखाद्या प्रकारे मराठीत सांगायचं झालं तर फलंदाजासाठी तो सापळा रचायचा आणि त्यानुसार तो गोलंदाजीत बदल करायचा आणि त्याचे यश अख्ख्या जगासमोर आहे. म्हणूनच आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी चांगल्या ट्रॉफीज इथे मिळवल्या. इथे मात्र येतोय आदिल कुरेशी आणि आपल्या नावाला साजेशा अशा षटकारीने तो आपल्या खेळाची सुरुवात करतोय. एक मोठा मासा घ्यायला लागला असंच म्हणावं लागेल. आदिल कुरेशी बॅक टू द पॅव्हिलियन. मला सूचना द्यावी लागते, अन्यथा आम्हाला टायमर लावायला लागेल. कृपया करून बाद फलंदाज झाला की त्वरित नवीन फलंदाजाने मैदान उतरायचंय. आम्ही वेळोवेळी तुम्हाला सूचना देतो आणि प्रत्येक फलंदाज बाद झाल्याने सूचना देणं चुकीचं आहे. आणि निनाद मी तुला सांगू इच्छितोय की आता जो फलंदाज आलाय त्याचं नाव अर्थातच आपल्या सर्वांना ठाऊक आहे, अशांक साखरकर. परंतु त्याचं निकनेम एकदम भारी आहे. निकनेम तुम्हाला ठाऊक असेल, परंतु धनंजय सरांना मी सांगू इच्छितोय त्याचं निकनेम खत्री. खत्री या नावाने त्याला ओळखलं जातं. याचा विचार करा याला खत्री नाव का पडलं असेल, कारण तो खरोखर डेंजरस असा फलंदाज सुद्धा आहे आणि घातक गोलंदाज सुद्धा आहे. खतरनाक इन शॉट म्हणून त्याला खत्री म्हटलं जातं. ऐनवेळी मोठे फटके लागण्याची क्षमता आणि ऐनवेळी यष्ट्या केवळ उद्ध्वस्त नाही तर यष्ट्यांचे तुकडे करेल एवढा स्पीड त्याच्या गती त्याच्याकडे आहे. इथे झेल टिपला जाणार का? निश्चितच टिपला जातोय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका लागवण्याच्या प्रयत्नात इथे फलंदाज अशांक साखरकर इथे बाद होतो. धनंजय सर, यहाँ पे जो कैच लपका शायद यहाँ पे अभी मुझे दूर से नजर आ रहा है, शायद वो लालिया है. अगर लालिया है तो हाथ ऊपर करें. जी हाँ, 20-25 साल पहले ये खिलाड़ी मैंने खेलते हुए देखा है और आज भी उसी जोश से ये होता है जज्बा क्रिकेट के लिए. देखा, मुझे बिल्कुल नहीं लगा था कि वो कैच लपकेंगे, मगर कहां से आए और कहां पे कैच पकड़ा, क्या जजमेंट किया. देखिए, और मेरी बात से 100% सहमत है हमारे चंद्रकांत जी भोईर, क्योंकि उन्होंने उनके साथ भी खेला है. यासीन सर, नक्कीच आपण ज्याप्रमाणे सांगताय की 25 वर्ष आधी हा खेळ खेळताना पाहायला मिळाला होता, अशी बरीचशी खेळ आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये बरीचशी नावं, विनोद वाटकरे देखील आपण पाहिलं तर किती वर्ष क्रिकेट खेळतोय. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर कोलगाव येथील रुपेश म्हात्रे अजूनही 40+ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. साई झिराड संघातील प्रशांत म्हात्रे हा अजूनही खेळताना 40+ मध्ये आपल्याला खेळायला मिळतो. असे बरेचसे खेळाडू आहेत ज्यांनी सातत्याने क्रिकेट खेळले आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी म्हणजे आपली फिटनेस राखलेली. आजच्या तारखेत ज्या खेळाडूंनी आपली फिटनेस राखली नक्कीच तो अजूनही मैदानात खेळताना पाहायला मिळतोय. त्यासाठी नक्कीच काही वाईट गोष्टी आहेत त्यांच्यापासून लांब राहणं आवश्यक असतं आणि ते ज्या खेळाडूंना जमलं, जी पथ्य त्यांनी पाळली, ज्या खेळाडूंनी पाळली ती आजही क्रिकेटच्या मैदानात आपलं नाव
गाजवताना आपण पाहतोय. आणि मागील षटकात आपण पाहिलं रोहितच्या षटकाकडून जर नवीन गोलंदाज कोण असेल, नवोदित गोलंदाज, तरी शिकण्यासारखं आहे. विकेट विकेट पकडायची असेल, विकेट घ्यायची असेल, चांगली गोलंदाजी करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या बेसिक वरती आपली जी स्ट्रेंथ आहे त्याच्यावरती गोलंदाजी करणं आवश्यक आहे. कारण षटकाराला तरी आपले बेसिक विश्लेषण नाहीत, आपल्या बेसिक्स वरतीच आपण ठाम राहायचं, आपल्या गोलंदाजीत काहीसा बदल करायचा आणि विकेट प्राप्त करायची. दबावाचं तंत्र, दबावाखाली न येता चांगला खेळ करण्याचं तंत्र त्याने आपल्याला इथे दाखवलंय. हे शिकण्यासारखं आहे रोहित सारख्या गोलंदाजाकडून. त्याच दरम्यान पाहतोय सूरज पाटील येतोय गोलंदाजीसाठी. पहिल्या चेंडूवरती कोणतीही धाव नाही, दुसऱ्या चेंडू एक धाव. आतापर्यंत 2 षटक आणि 2 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि धावसंख्या एकूण झालेली आहे 4 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा. त्यावेळेस उजव्या बाहेर जाणारा चेंडू खेळण्याच्या मर्यादे बाहेरचा चेंडू, पंचांच्या इशाऱ्यावर वाईडचा अवंत स्वरूपाची एक धाव मिळते. धावसंख्या होते ती म्हणजे 27 धावा. प्रत्येक धाव महत्वपूर्ण आहे. पावटेच्या पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 25 धावा आल्या. पहिल्या षटकात 16 धावा, एक गडी बाद झाला. दुसरे षटक नक्कीच रोहितचं, कारण त्या षटकात केवळ 9 धावा त्यांनी दिल्या आणि 3 विकेट प्राप्त केल्या. यावेळेस सूरज पुन्हा एकदा आपण पाहतोय आपल्या गोलंदाजीवरती. इथे मात्र अप्रतिम फेक आपण पाहतोय आणि फलंदाज प्रकाश हालेकाना धावचित झालेला आपण इथे पाहतोय. रनआउट झालाय. ये है एग्रेशन सूरज पाटिल का। सूरज पाटिल के लिए मैंने बाद में कहा था कि एक जज ड्रॉप होने के बाद फिर भी उनके चेहरे पे हंसी नजर आई, मगर उनके अंदर आग है और वो हमेशा झलकती है। वो बहुत सीरियसली क्रिकेट खेलते हैं, इतना आसान लेते नहीं किसी बात को। और देखिए उसका तगड़ा झटका लगा है माओ 11 थर्ड को। नक्कीच सर प्रेझेन्स ऑफ माइंड याला म्हणता येईल, कारण ज्या पद्धतीने चेंडू कलेक्ट केला आणि त्यानंतर थेट यष्टांचा वेध घेतला, कारण कल्पना होती प्रकाश धाव घेण्याचा प्रयत्न आता पुढे येतोय। आणि आपण पाहतो इथे विकेट प्राप्त होते रनच्या स्वरूपात। धावसंख्या आपण पाहतोय 27 धावा, 5वा फलंदाज इथे बाद झालाय, निम्मा संघ गारद झालाय। रिव्हर्स स्वीपचा फटका लगवण्याचा प्रयत्न केला जातोय, सरळ फटकेबाजी करून धावा येत नाहीये तर रिव्हर्स स्वीपचा फटका, जसं आपण हिंदी कमेंट नेहमीच म्हणतात की जब ही सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है, मात्र त्याचाही फायदा होत नाहीये। बॅटचा केवळ हवेशी संपर्क येतोय, निर्धाव चेंडू येतोय, फलंदाज मात्र किरण प्रयत्न करतोय, प्रयत्नशील आहे की धावा येतील, धावसंख्या वाढेल आणि आपल्या संघाला एका चांगल्या धावसंख्येपर्यंत सन्मानजनक धावसंख्येपर्यंत घेऊन जाईल। आपण पाहिलं थळ संघाकडे भला मोठा फलंदाजी क्रम आहे आणि त्यामधील खेळाडू किरण आपण पाहतोय नॉनस्टॉप केंडवर किरण लेट स्ट्राइकर आपण पाहतोय अजिंक्यला, या दोघांमध्ये ती क्षमता आहे की हे चांगल्या धावा जमवू शकतात। तिसरे षटक आपण पाहतोय, या षटकातील काही चेंडूने शिल्लक धावसंख्या झाली 28। बॅटची कडा लागली होती मात्र यशस्वी चकवत चेंडू जात होता, चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं जातं। इथे स्लिपचा क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतोय, कोणती धाव येत नाही। 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय, 5 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या झालेली 28 धावा। जर आपण या मैदानाचा विचार केला, या खेळपट्टीचा विचार केला तर इथे आपण धावांचा डोंगर पाहिलाय, 70 धावा, 75 धावा, 85 धावा हा धावसंख्येचा उच्चांकही पाहिलाय, मात्र इथे त्या पद्धतीचा खेळ होत नाही आणि त्याला कारण प्रतिस्पर्धी संघाची गोलंदाजी। ज्या पद्धतीत पहिल्या षटकात 5च्या 16 धावा आल्या, दुसऱ्या षटकात रोहितने खऱ्या अर्थाने कमबॅक करून दिलं। प्रतिस्पर्धी संघातील सलामीवीर जे होते, सलामीवीर सकट मधल्या फळीतील फलंदाजांना रोख लावण्यात बाद करण्यात त्याला यश मिळालं, त्यामुळे आपण पाहतोय संधी मिळाली ती पुढच्या षटकात आणि सूरजने देखील आपल्या फिरकीचा इथे नमुना पेश केला। धावा रोखल्या, केवळ 3 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट प्राप्त केली आणि 3 धावांपैकी 1 धावी अवांत स्वरूपाची आहे। याचाच अर्थ आपल्या गोलंदाजीत त्यांनी मिश्रण केलं, 3 चेंडू निर्धाव टाकले आणि पुन्हा एकदा या सिमेंटच्या खेळपट्टीवर देखील मी चेंडू वळवू शकतो, सिमेंटच्या खेळपट्टीवर देखील मी मातीच्या खेळपट्टीप्रमाणे धावा रोखू शकतो, हेच त्यांनी इथे सिद्ध करून दाखवलंय। यशांच्या मागे पुन्हा यशरक्षण करताना आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात बदल करताना देखील पाहतोय आपण।
सूरज पाटीलला. नवीन गोलंदाज आपण पाहतोय रोहित पुन्हा एकदा येतोय. यशस्वी षटक त्याचं होतं दुसरं, आता षटक घेऊन येतोय तो. यावेळेस किरणचा फटका नक्की चांगला आहे, मात्र डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत डीप इंडिंगचा क्षेत्ररक्षक फील्ड करतोय, फेक करतोय, इथे एक धाव मिळते. एक दुही धावा नक्की चिंतेचा विषय नसणार अलिबाग संघासाठी, कारण त्यांना कल्पना आहे ज्या पद्धतीची धावसंख्या आहे, हा जो सामना आहे 5 षटकांचा सामना आहे, यामध्ये अशा पद्धतीच्या एक दुही धावा आल्या तर जास्ती असतं 40-42 पर्यंत धावसंख्या जाईल. मात्र हा सामना जिंकायचा असेल तर कमीत कमी 55 ते 60 किंवा 65 धावा इथे असणं आवश्यक आहे. इथे डाव्याशीच्या बाहेर जाणार चेंडू, वाईडचा इशारा येतोय. पुन्हा एकदा आपल्या खास शैलीत, आकर्षक शैलीत आपण पाहतोय अष्टम कसोर आपल्याला इथे दाखवताना चेंडू वाईड होता. बराच वेळेला यासिन सर चित्र पाहिलं आपण. उजव्या हाताचा फलंदाज जेव्हा उजवी यष्टी सोडून बाहेर शफल होतो तेव्हा डावी यष्टी जेव्हा दिसते तेव्हा त्या यष्टीला उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने गोलंदाजी केली जाते. बराच वेळेला वाईड त्या दरम्यान टाकले जातात. मागील चेंडू तशा पद्धतीचा यावेळेस मिडविकेटला लगावलेला फटका, एक धाव मिळते. मोठे फटके येत नाहीये ही चिंतेची बाब आहे. 5 फलंदाज बाद झालेत. आता मात्र हे दोन्ही फलंदाज येणाऱ्या फलंदाजावरती मोठी जबाबदारी असणारे मदार असणार आहे की त्यांनी धावा जमवाव्या आणि या संघाला एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत, एका फायटिंग टोटल पर्यंत घेऊन जावा. किरण लट आपण पाहतोय त्याच्यामध्ये क्षमता आहे, तो मोठे फटके लगावू शकतो आणि आज तो खेळपट्टीवर उभा आहे. आज पुन्हा एकदा तो मोठा फटका लगावणार का? इथे मात्र बीट होतोय गोलंदाज. इथे मात्र आपली चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, आपल्या गोलंदाजीत मिश्रण करतोय. आणि सध्याच्या काळात जर आपण पाहिलं तर स्लोअर वन चेंडू, गती परिवर्तन केलेला चेंडू हा नेहमीच असरदार आपल्याला पाहायला मिळाला. या षटकातही आपण पाहतोय आपल्या गतीत मिश्रण करतोय तो म्हणजे गोलंदाज रोहित. स्लोअर वन चेंडू टाकतोय, कधी चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा जातो, कधी चेंडू फुलर लेनचा ऑफस्टिकच्या बाहेर टाकतोय आणि फलंदाजाला बीट करतोय. यावेळेस फटका नक्की चांगला, क्षेत्ररक्षक पुढे येतोय, एक अप्रतिम कॅच आपण पाहतोय. चांगली लोके तिथे पकडली जाते आणि फलंदाज किरण लट इथे बाद होतोय. देखिए धनंजय सर, रायगढ़ प्रीमियर लीग इस साल जो एक बहुत ही शानदार टूर्नामेंट रहा, वहां पे बेस्ट बॉलर का खिताब जिसे मिला था वो अलीबाग से बिलोंग करते हैं और इस टीम से बिलोंग करते हैं. और अब जो बल्लेबाजी करने के लिए आया है वो 18 या 19 साल का लड़का है, मगर आरपीएल के बेस्ट बॉलर है. 17 साल का शायद खिलाड़ी है, मगर अब यहाँ पे अच्छी बल्लेबाजी उनको करनी होगी. आर्यनचा पहिला चेंडू ती लगल्ला फटका आपण पाहतोय. चेंडू उंच आणि उंची बरोबर तेवढंच एलिव्हेशन प्राप्त होतं, अंतर प्राप्त होतोय, षटकार लगावला जातोय. वेलकम 6 फॉर आर्यन, वेलकम 6 फॉर माऊ 11 एक विराथर. अशाच प्रकारचा डॉन जसा होता खतरनाक, त्या पद्धतीचा आरपीएल मध्ये तशीच गोलंदाजी आर्यनने केली आणि उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब त्याने पटकावला. यावेळेस मोठा फटका लावण्याचा इथे मात्र प्रयत्न, चेंडू उंचावर क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि लगेच दुसऱ्या चेंडू मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा आपलं कौशल्य इथे दाखवतोय गोलंदाज रोहित आणि फलंदाज आर्यन मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात लॉंग ऑफ क्षेत्रावरती झेल बाद होतोय. श्रेयस आपण पाहतोय, श्रेयस पत्र येतोय आणि फायफर ज्याला आपण म्हणतो 5 विकेट हॉल ज्याला आपण म्हणतो 5 विकेट प्राप्त केल्यात त्या म्हणजे रोहितने. नक्कीच रोहितसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. या स्पर्धेत आतापर्यंत जर आपण पाहिलं तर गोलंदाजाने हॅट्रिक संपादन केलेली आहे. मात्र हा असा गोलंदाज ज्याने 2 षटकांमध्ये 5 विकेट पटकावल्यात.
2 षटकामध्ये 18 धावा खर्च करत त्याने 5 विकेट प्राप्त केले आहेत आणि आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण त्याने कामगिरी केलेली आहे. खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल की प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजीचं कंबरड त्याने मोडलेलं आहे 5 विकेट घेताना. आता उर्वरित षटक, आता 1 षटक शिल्लक आहे, 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये किती धावा जमवणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. की त्यांचं टार्गेट ठेवलं जाणार ते म्हणजे कुबेर 11 अलिबाग संघासमोर. कारण कुबेर 11 अलिबाग संघ ही यासीन सर, धनंजय सर, सुहास सर, स्वर फाटक सर आपल्याला कल्पना आहे. फटकेबाजीसाठी ओळखला जातो. पहिला चेंडू वरती अजिंक्यचा फटका. इथे मात्र चेंडू हवेत, चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक आणि फलंदाज अजिंक्य मात्र इथे बाद होतोय. आपण पाहतो इथे 8 गडी बाद झालेत आणि असं म्हणावं लागेल धावा जमवायच्यात आणि आता सर्व बाद होण्याची नामुष्की देखील टाळायची. इथे मात्र कोणती धाव येत नाहीये. पहिल्या 2 चेंडूमध्ये आपण पाहिलं धाव आलेली नाही, 1 विकेट गेलेली आहे, 4 चेंडू शिल्लक आहेत. आता धावा येणार की प्रतिस्पर्धी संघाला ऑल आउट करण्याचा, सर्वबाद करण्याचा प्रयत्न केला जाणार. याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. जेव्हा सामन्याच्या पहिल्या सत्राला सुरुवात झाली तेव्हा कोणाचं वाटलंही नव्हतं सामन्याचे चित्र असं असेल की इतके गडी बाद होतील आणि धावसंख्या जास्त होणार नाही असं. त्या दरम्यान उजव्या दूरवर टाकलाय चेंडू, पंचांचा इशारा तो वाईडचा. यशच्या मागे पण पाहतोय सूरज पाटील एक अष्टपैलू खेळाडू, रोहित पाटील, सूरज पाटील महत्वपूर्ण खेळाडू. आज मात्र आपण पाहिलं तर आपल्याला पंकज जाधव याची अनुपस्थिती नक्कीच जाणवते या संघामध्ये. यावेळी जोरकस फटका लावण्याचा प्रयत्न केला जातोय. पायाच्या दिशेने आलेला चेंडू, या चेंडूला मिडविकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव मिळते. साईराज घाडगे आपण पाहतोय नॉन सेकंड वर स्ट्राइक एंड श्रेयस पत्रे. श्रेयस देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि जेव्हा त्याला संधी मिळाली त्याने देखील फटके लगावलेले आहेत आणि आज पुन्हा एकदा त्याला तीच कामगिरी करायची आहे. आपल्या संघाला एक फायटिंग टोटल पर्यंत घेऊन जायचं आहे. श्रेयस पत्रे स्ट्राइक वर गोलंदाजीसाठी सज्ज होते आपल्या षटकातील 3रा-4था चेंडू घेऊन. विराज पहिला चेंडू इथे पाहतोय दूरकस फटका लावण्याचा प्रयत्न. इथे मात्र 9वा फलंदाज बाद होतोय श्रेयस पत्रेच्या रूपात थळ संघाचा. निनाद देखिए यहाँ पे मुझे भी थोड़ा सा मैं हैरान हूँ थोड़ा सा, क्योंकि मैंने भी सुमेध पत्रे को बल्लेबाजी करते हुए शायद देखा होगा, मगर अब वहां पे उनको बल्लेबाजी करनी पड़ रही है. तो ये है क्रिकेट, गिरगिट की तरह रंग बदलने वाला ये खेल जिसमें हर प्रेडिक्शन फेल. त्या दरम्यान आपण पाहतोय डाव्या शीच्या बाहेर जाणारा चेंडू वाईडचा इशारा येतोय. धावसंख्या होते ती म्हणजे 40 धावा. 9 गड्यांच्या मोबदल्यात 40 धावा धावफलका लागल्या. 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू झाले तर या षटकातील. आता मात्र हे पाहिजे या 2 चेंडूमध्ये धावा येत आहेत की शेवटचा गडी बाद होतोय थळ संघाचा. फुल टॉस चेंडू आणि सुमेधच्या बॅटवर इथे मात्र षट करतोय. मी देखील फलंदाजी करू शकतो, मी देखील मोठा फटका लगावू शकतो, हेच दाखवतोय फटकारे सुमेध पत्रे. मी नेहमीच म्हणतो बर्थडे गिफ्ट आलं होतं फुल टॉस चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला. धावसंख्या झाली 46 धावा. अजून एक षटकार आला तर मी खऱ्या अर्थाने म्हणेन एका फायटिंग टोटल पर्यंत तरी एक सन्मानित धावसंख्येपर्यंत पोहोचता येईल. ते म्हणजे थळ या संघाला. अंतिम चेंडू मोठा फटका येणार का हे पाहायचं आहे. सुमेध नक्कीच प्रयत्न करेल. प्रयत्न होता सुमेधचा. या चेंडूवरती एक छोटी धाव पूर्ण होणार का?
नक्कीच धाव पूर्ण होते. एक धाव इथे मिळते. धावसंख्या पण पाहतोय. धावसंख्या झाले 47 धावा. विजयासाठी 48 धावांचं लक्ष आहे. आता पाहायचं हे 48 धावांचं लक्ष कशा प्रकारे पार केलं तर 30 षटकात 48 धावा जमवायच्या आहेत. असं पाहिलं तर आव्हान या मैदानाच्या खेळपट्टीच्या दृष्टिकोनाने जास्त मोठं नाहीये. मात्र क्रिकेट मध्ये कोणती गोष्ट आपण सांगू शकत नाही. बऱ्याच वेळा लो स्कोरिंग मॅचेस आपण चांगल्या झालेल्या पाहतोय. इथे मात्र काय घडणार, कोणता संघ विजयी ठरणार आणि पुढच्या फेरीत प्रवेश करणारे पाहायचे. दुसऱ्या सत्रात काय होतंय ते ऐकून घेण्यासाठी मी घेऊन जातो आपल्याला सन्माननीय फाटक सर यांच्याकडे. फाटक सर होटू. हेलो 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 आइए, इस वक्त मैं सूरज पांडे से कहूंगा कि यहाँ पर सूरज भाई मैं आपके पास आ रहा हूँ. सबसे कमिटमेंट प्लेयर है. कई सालों से मैं जब भी आता हूँ इस परिसर में तो मैं इस खिलाड़ी को देखता हूँ. जो कमिटमेंट का जो बात अभी इसके पहले यासिन भाई ने किया, ये कमिटमेंट इस टीम के साथ कई सालों के साथ मैं देख रहा हूँ पंकज भाई और आपको, और सबसे सीनियर खिलाड़ी है. सूरज भाई वेलकम, आपका स्वागत है. बहुत दिनों के बाद आपको मिलने का मौका मिला. कैसे खेल रहे हो आप लोग? टीम कैसे बन पाती है और इतने साल से जो कमिटमेंट आपकी चल रही है टीम को लेकर, और जो युवा आपके परिसर के ही है क्या कि और भी कहीं से आपने मतलब टीम बनाई है? ये सब लोग हमारे कम से कम 8-10 साल एक ही टीम हमारी है. हमारी टीम में कोई नया प्लेयर नहीं आता. हमारे कोर टीम का में ये है ग्रुप है 6-7 जन, वो हमेशा वही रहते हैं और वो टीम के लिए कमिटेड है और टीम के लिए ही खाली खेलते हैं. बाकी दूसरी इधर किधर भी नहीं जाएंगे. इसलिए हम लोग जीते हारे इससे कुछ हम लोग को फर्क नहीं पड़ता. हमारा जो फैमिली ये बन के हम लोग खेलते हैं उससे हम लोग को ज़्यादा अच्छा लगता है. बिल्कुल सही. क्योंकि मैं कमेंट्री बॉक्स में था तो मैंने कहा कि बात किया कि बहुत सारे टीमें हैं मुंबई में, कब कौन सा खिलाड़ी कौन सा टीम में खेलेगा पता ही नहीं चलता है. और आपकी टीम बढ़िया खेल रही है और कमिटमेंट के साथ खेल रही है. बेस्ट ऑफ लक. और आपकी टीम में जो कप्तान आपके जिन्होंने 5 विकेट निकाला उसको बहुत बहुत शुभकामनाएं. क्योंकि वन ऑफ द बेस्ट, क्योंकि 5 विकेट जिन्होंने चटका है, बहुत मुश्किल काम है 5 विकेट चटकाना. आपकी टीम के जो बॉलर्स है, जो कप्तान है, जिन्होंने शानदार गेंदबाजी की है. आइए सीधे चलते हैं कमेंट्री बॉक्स के पास जहां पर पाठक सर सबसे सीनियर कमेंटेटर है, वहां पर इस मैच को लेकर आएंगे. 47 रनों का टारगेट है. एक तरफ एटमॉस्फेयर ऐसा हो रहा है कि इंग्लैंड में मैं हूं और काउंटी क्रिकेट के लिए आया हूं, उस प्रकार का यहाँ पर एटमॉस्फेयर है. एक तरफ बारिश के मौसम की तरह आसमान झलकता हुआ, लेकिन बारिश आएगी नहीं. आसमान साफ है और देखते हैं अब मैदान के अंदर क्या है. और जो हवाएं चल रही है मैदान के अंदर पूर्व से पश्चिम की ओर, लेकिन क्रीज का ज्यादा महत्व नहीं हो. अगर मट्टी की पीस हो तो शायद मैं कह सकता नमी हो सकती है, लेकिन ये तो क्रीज है सीमेंट कंक्रीट की. आइए बैट्समैन अंदर भेजिए प्लीज, टाइम आउट दिया जाएगा. सूरज भाई, सूरज पाटिल जी बैट्समैन भेजिए अंदर. आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय, थँक्यू धनंजय सर, त्याच दरम्यान आपण पाहतोय जो षटकार आला त्या षटकारासाठी सुमित पत्रे आला. सारांश सूरज मोहिते यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक काही क्षणातच आपल्यापर्यंत इथे उपलब्ध होईल. तर सामना झाल्यानंतर सुमित आपण यायचं आणि आपलं ते पारितोषिक इथून घ्यायचंय. सारांश सूरज मोहिते यांच्याकडून षटकारासाठी सुमित पत्रे याला 500 रुपये पारितोषिक. आणि याच्या पुढे अजूनही एक वाक्य मी जोडतो निनाद. मला वाटतं अशी कोणतीही टुर्नामेंट नसेल, मी अतिशयोक्ती करत नाहीये, की जिथे सुमेध पत्रे याला पारितोषिक मिळाले नाहीये. प्रत्येक ठिकाणी कधी गोलंदाजी, कधी फलंदाजी, कधी क्षेत्ररक्षण, कधी उत्कृष्ट झेल, असं तो कॅश प्राइज स्पेशली पटकावत असतो. ओव्हर टू ओवर टू सुभाष पाठक सर. आइए इस वक्त त्रिमूर्ति मैदान के अंदर आता हुआ इस टूर्नामेंट के सबसे बेहतरीन शानदार एक आयोजक मैं देख रहा हूं. यहाँ पर मनु भोईर, उनकी एंट्री यहाँ पर हो रही है. वेलकम मनु भाई. इस टूर्नामेंट के सब कुछ दामोदर जिन्होंने टूर्नामेंट का आयोजन किया. इस बार मैं ड्रोन को घूमते हुए देख रहा हूँ, आपके ऊपर से ड्रोन घूम रहा है. पूरे जहां तक इंटरनेट है वहां तक ये टूर्नामेंट जा रहा है. शानदार और दमदार क्रिकेट का आयोजन इस वक्त यहाँ पर हो रहा है. और एक तरफ 47 रनों का टारगेट और मौसम थोड़ा सा यहाँ पर शबनम लाता हुआ, और शायद शबनम यहाँ पर ना आए, ये कोशिश चलती रहेगी, प्रार्थना होती रहेगी. और एक तरफ आसमान है और एक तरफ कोहरा है, तो क्या होगा मैदान के अंदर. चलते सीधे पाठक सर के पास जो आग लेके आएंगे आंखों देखा हाल इस मैच का. धन्यवाद
कुलकर्णी सर धन्यवाद, यासिन सर धन्यवाद, निनाद सर. मॅच मध्ये काय मजा येणार आहे आपण बघणार आहोत. बट रोहित पाटील आणि सूरज पाटील ही जोडी मैदानामध्ये आलेली आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन अलिबाग संघाचं, कुबेर 11 अलिबाग संघाचं मैदानामध्ये आपण आलेलं बघतोय. 47 टू विन अशा प्रकारचं टार्गेट समोर असणार आहे. आणि आज टीम मध्ये आपण बघतोय दोन असे बॉलर ज्यांनी रायगड प्रीमियर लीग गाजवली असे सुमित पत्रे आणि अर्थातच आर्यन खारकर. या दोघांकडे सर्वांचं लक्ष असणार आहे, कारण हे दोन गोलंदाज मॅच विनर बॉलरची भूमिका आज बजावणार का असा यक्ष प्रश्न अजून अनुत्तरित आहे. उत्तर मिळणार का पाहायचं आहे, कारण अत्यंत अनुभवी असे सूरज पाटील. सुमित पत्रे जेव्हा बॉलिंगला येईल तेव्हा तो हॅट्रिक काढेल, त्याच्यासाठी ₹500चा पुरस्कार आलाय. षटकाराचे ₹500 तर आलेलेच आहेत. सारांश सूरज मोहिते यांच्याकडून. आणि जर सुमित पत्रे जेव्हा बॉलिंगला येईल तेव्हा जर विकेट हॅट्रिक काढली तर ₹2000 पारितोषिक त्याला प्राप्त होणार आहे. सारांश सूरज मोहिते सासवणे यांच्याकडून प्राइज कॅश प्राइज मिळणार आहे. षटकारासाठी 500 जे जाहीर केले ते आलेल्या टेबलावरती आणि हॅट्रिक साठी 2000 अशी पारितोषिक आहेत. पाहायचं मैदान काय होतं. सामन्याची सुरुवात नुकतीच आता झाली आहे सेकंड इनिंगची आणि धावफलकावर धावसंख्या 1 आहे. चेंडू टाकतोय आपण बघतोय. आर्यन खारकर हवेमध्ये चेंडू राहिलाय, परंतु चेंडू टप्पे खात खात बाउंड्रीच्या दिशेनं पार झालाय. चौकार लागतोय. धन्यवाद. पॉवर प्ले आहे तोपर्यंत अशा प्रकारचे फटके लागणं साहजिक आहे, कारण तो चान्स बॅट्समनच्या फेवर मध्ये राहणार आहे आणि तो पॉवर प्ले संपल्यानंतर थोडासा मॅच मध्ये परिवर्तन येणार आहे. 47 टू विन. किरण लटने कशी पण कॅच घेतली तरी सारांश सूरज मोहिते सासवणे यांच्याकडून रुपये बक्षीस असणार आहे. ₹500. सगळ्यांना बक्षीस लावली जात आहेत. सारांश सूरज मोहिते यांच्याकडून जे सासवण्याचे खिलाड़ी आहेत. पाठक सर आपको रोक रहा हूं मैं. जितने भी दर्शक यहाँ पर बैठे हुए उनसे निवेदन है कि आप जो भी पानी के बॉटल्स का सेवन कर रहे हो, आप कुछ भी खा रहे हो, तो जो भी कचरा है मैदान के अंदर ना फेंके. जहाँ पर कचरे का कूड़ा है वहां पर जाकर फेंके. आप लोगों से निवेदन है कि मैदान की स्वच्छता रखना आपके हाथ में है, परिसर की स्वच्छता रखना आपके हाथ में है, तो प्लीज ध्यान दीजिए. धन्यवाद सर. जरूर डस्टबिन यहाँ पे है नहीं, लेकिन आप ग्राउंड के बाहर जरा दूर जाके कचरा फेंक सकते हैं. ये आपके लिए सुविधा आप कर सकते हैं खुद. आर्यन खारकर यानंतर चेंडू टाकतोय आणि हा फटका रोहित पाटीलचा आपण पाहतोय. लॉंग ऑन बाउंड्रीकडे चाललाय. क्षेत्ररक्षक दोघे त्यामागे धावलेत, परंतु चेंडू ऐकत नाही. चेंडूनी बाउंड्री पार करायचं ठरवलेलं, चेंडू गेला पार. चौका. धन्यवाद. या बाउंड्रीने धावसंख्या 9 पर्यंत पोहोचली आहे. 47चं टार्गेट असणार आहे आणि त्यामुळे एक कडा मुकाबला आपल्याला थळ बनाम अलिबाग या टीम कडून बघायला मिळणार आहे. की इंटरेस्टिंग मॅच आहे, परंतु चांगले बॉलर्स बनाम चांगले बॅट्समन यांच्यामधला हा एक तुफान लढाई आपल्याला बघायला मिळते. आर्यन खारकर बनाम रोहित पाटील चांगला मुकाबला आहे. चेंडू चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्यांना चेंडू अडवतोय, पण धाव एक पूर्ण होते. धावसंख्या डबल अंकात पोहोचली. डबल डिजिट 10 पर्यंत पोहोचली आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये निश्चितच आपण पाहतो की 12 धावा प्रत्येक षटकामध्ये तब्बल यायला हव्या असा त्यांचा एक ग्राफ असेल. कशी पण कॅच पकडली तर किरण लट याच्यासाठी सारांश सूरज मोहिते यांच्याकडून 1000चं पारितोषिक प्राप्त होणार आहे. बघा आज मजेदार इथे सारांश सूरज मोहिते बक्षीस लावतायत. स्वतः सूरज मोहिते इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या चिरंजीवाच्या नावानं ही बक्षीस आपण लावताना बघतोय त्यांना. आर्यन खारकरचा चेंडू पाहतोय. बॅटला स्पर्श करत चेंडू विकेट कीपरच्या हातात गॅदर आणि फलंदाज सूरज बॅक टू द पॅव्हिलियन.
धन्यवाद. सूरज लवकर आउट झालेत. सूरज हे एक असं रसायन आहे क्रिकेट मधलं, टेनिस क्रिकेट मधलं म्हणा, लेदर क्रिकेट मधलं म्हणा, तर ते मैदानात राहिलं ना तर ते मॅच घेऊन जातं बऱ्याच वेळेला. अशा प्रकारचं चित्र आपण पाहिलेलं आहे. परंतु आज तसं चित्र नाही आहे. चित्रामध्ये बराच बदल झालाय आणि सूरज मात्र अतिशय झटपट बाद झालाय. फारसं काही कर्तृत्व न बजावता तो लवकर बाद झालाय. त्यामुळे बॅट्समन पटापट यायच्या मैदानात. अजून मॅचेस बाकी आहेत त्यामुळे बॅट लाईट पण फास्ट होणार आहे. पटापट यायचं आहे. बॅट्समन तुम्ही 2-2 बॅट्समन तयार राहा. पॅड करून 2-2 बॅट्समन तयार राहा. कारण मित्रांनो वेळ फार कमी आहे आणि बॅट लाईट आज लवकर यायला लागलाय. त्यामुळे धोका वाढतोय आणि या धोक्यापासून आपल्याला वाचायचं असेल तर तुम्हाला पटापट ऍक्शन वरती यायला पाहिजे. 2 बॅट्समन ऑलरेडी पॅडिंग करून राहा म्हणजे वेळ लागणार नाही. पटापट आपण अंमलबजावणी करायची आहे. मैदानात मार्गस्थ वेळ वाया न घालवता व्हायचं आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येक टीमला का सांगावं लागतंय. अशा प्रकारे आपण बघतोय मैदानात रोहित पाटील हे अजून नॉन स्ट्राईकला आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेले पाहतो ते साहिल वरती जबाबदारी आहे. कारण त्याला माहिती आहे सूरज पाटील आउट झालाय. टीम मध्ये पंकज जाधव उपस्थित नाही आहे. त्यामुळे जबाबदारी जरा अधिक वाढली आहे आणि त्या जबाबदारीतून तुम्हाला साध्य करायचा आहे हा विजय. 47 टू टार्गेट आपण पाहतो. कशाही प्रकारची कॅच पकडली तर सुमेध पत्रेला पण 1000 रुपये पारितोषिक आहे. सारांश सूरज मोहिते यांच्याकडून. पाहिल्या त्यामुळे एक संमिश्र षटक 10 धावांचं आपण इथे आर्यन खारकर या गोलंदाजाकडून पाहिलं आणि अजूनही मॅच मध्ये खूप इंटरेस्टिंग मोमेंट्स येणं बाकी आहे. त्यामुळे सुमेध पत्रे हा काय करणार हे आता आपल्याला बघावं लागेल. पहिलं ओव्हर 10 रन्स 2 विकेट्स. सूरज पाटील परतला. त्यानंतर परतलेला फलंदाज जो आहे तो आहे साहिल परतलाय. पण सध्या सिद्धांत आणि रोहित हे मैदानामध्ये अजून स्थिर सावर व्हायचे बाकी आहेत. सिद्धांत आणि रोहित 2 विकेट लवकर गेल्यामुळे थोडंसं प्रेशर जरूर इथे त्यांना फेस करायचं आहे. परंतु मार्गक्रमण करायला तुम्हाला 47 धावांची गरज असणार आहे. आणि सुमेध पत्रेसारखं ब्रह्मास्त्र, गोलंदाजीचं ब्रह्मास्त्र थर्ड एक्सप्रेस आता आपल्या समोर असणार आहे. त्यामुळे विकेट हॅट्रिक जर प्राप्त केली सुमेधनं तर 2500 रुपये प्राइज असणार आहे. कॅश प्राइज. धावसंख्या 10 झाली आहे आणि 47 टार्गेट आहे. 47 हा 48 टार्गेट आहे. आता आमचे स्कोरर सांगतायत 48 टू विन. 48 धावांचं टार्गेट डोळ्यासमोर असणार आहे. त्यामुळे प्रति ओव्हर 12 धावा. सारांश सूरज मोहिते यांच्याकडून बक्षीस वाढलंय. विकेट हॅट्रिक प्राप्त केली सुमेध पत्रे थर्ड एक्सप्रेसनं तर रुपये 3000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला प्राप्त असणार आहे. काय होतं बघूया. चॅलेंजिंग आहे. चला पटपट घ्यायचंय. वेळ फुकट न घालू. इकडे ढगांकडे बघा, आकाश बघा, बॅड लाईटचा विचार करा, घड्याळाकडे बघा आणि पुढे चाला. वेळ फुकट जाऊ नये इच्छा अशी आहे. कारण स्पर्धा आयोजन करणाऱ्यांना किती टेन्शन येतं बघा की मॅनेजिंग कसं करायचं. इथे खूप टेन्शनचा विषय आहे मित्रांनो. सुमेध पत्रेच्या चेंडूवर भला मोठा फटका आणि कॅचची संभावना आधीपासून होती. विकेट पाहिली गेलेली आहे. धन्यवाद. नक्कीच्या गाण्याला आपण पुढे घेऊन जाऊया. कुलकर्णी सर की ये तूने क्या किया, कैसा शॉट खेला, शॉट सिलेक्शन आपका अच्छा नहीं रहा और इसके कारण आपको कैच आउट होना पड़ा, मैदान से बाहर जाना पड़ा. ये बात हो गई दोस्तों. देखिए ऐसा कि आपने अभी भी कहा, मैं तो समझता हूँ कि लो स्कोरिंग के जो मैचेस होते हैं ये आखिरी गेंद तक जाते. मराठी में कहता कधी कोणाला कमी लेखू नये.
तो इसका मतलब है कि आप कॉन्फिडेंट, आपको ऐसा नहीं लगना चाहिए कि हम लोग आसानी से बना लेंगे। थर्ड टीम के पास भी अच्छे गेंदबाज है, अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। अब तक उन्होंने 2 से 3 विकेट यहाँ पर हासिल कर लिए हैं और भी अगर 2 विकेट आते हैं तो थल यहाँ पर कमबैक करता है, इस मैच के अंदर आ सकता है, एंट्री कर सकता है। और मुझे ऐसा लगता है 6 बॉल 10 रन, 6 बॉल 12 रन बनना मुश्किल हो सकता है, जो मैच में देखा हूं यहाँ पर। जरूर कुलकर्णी सर, कमबैक करने का मौका सुमित पत्रे हो, आर्यन खारकर हो देते हैं। और सुमित पत्रे के बारे में आप क्या कहो कि उन्होंने कई ऐसी विकेटें ली है और मुकाबले में इंटरेस्ट पैदा किया है और मुकाबले जिताए है। ऐसा उनका बॉलिंग परफॉर्मेंस हमेशा रहा है, इसीलिए सुमित पत्रे का नाम आप सबसे ऊपर की खाने में पाओगे जरूर। अशा प्रकारे आपण जातो मैदानात, पुन्हा सुमित पत्रे षटक टाकतोय, पहिल्या विकेट प्राप्त केली त्यांनी आणि पुन्हा कॉन्फिडन्स वाढताना दिसतोय त्याचा। यावेळचा फटका खालून मारलाय, त्याला माहिती आहे उंचावरून मारला तर कॅच होण्याची संभावना वाढते। आपल्याला जर स्वतःला वाचवायचं असेल, धावा पाहिजे असतील तर कार्पेटच्या आधारे फटके मारावे लागतील, धावा येतील। श्रेयस पत्रेला पण 1000चं पारितोषिक आहे, कॅच पकडली तर अर्थातच सारांश सूरज मोहिते यांच्याकडून। प्रत्येकाला संधी आहे, नशीब तुम्हाला संधी देतंय, पण ती तुमच्याकडे येणार का हे नशीब तुमचं ठरवणार आहे। भाकीत करणं कठीण होणार आहे। धावसंख्या झाली आहे 11 धावा। यावेळचा फटका आसमानी फटका मारलाय, क्षेत्ररक्षक आहे पण तो प्रेक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळते। U6 षटकार लागतोय। धावसंख्या 17 पर्यंत पोहोचली आहे। षटकार लागल्यानंतर का होईना आपण म्हणतो की आपली भूमिका आपण परफेक्ट वटवली आहे असं आपण सिद्धांतच्या षटकारांना सांगू शकतो, कारण संघ जेव्हा अडचणीत आहे आणि समोर भला मोठा गोलंदाज, विकेट टेकर बॉलर, अनेक हॅट्रिक प्राप्त केलेला बॉलर आणि रायगड प्रीमियर लीग सुद्धा गाजवलेला गोलंदाज आपल्या समोर आहे, पण आपली भूमिका आपल्यालाच करायची आहे। यावेळचा फटका सुमित पत्रेला, पण सुमित पत्रेने विकेट प्राप्त केले। व्हॉट अ फॅन्टास्टिक बॉलिंग। जैसा कि पाठक सर आपने कहा, अभी भी मैच में समझता हूं कि विकेटों पर रुकेंगे तो ही रन बनेंगे। अभी इसके पहले निनाद ने एक बात का, अगर सीधे उंगली से घी नहीं मिलती तो टेढ़ी करनी पड़ती है। तो जरूरी नहीं है कि आपको हर गेंद पर चौका छक्का मिलेगा, आपको 1 रन 2 रन 3 रन पर ध्यान देना चाहिए। पार्टनरशिप होनी बहुत जरूरी चाहिए। लेकिन जो गेंदबाजी यहाँ पर हो रही है इतने बड़े विकेटों पर, वो बहुत कामयाबी वाली गेंदबाजी है। जहां पर खिलाड़ी खड़े उसी वहां पर गेंद जा रहे और विकेट ले रहे और कोई भी कैच नहीं छोड़ रहा है। तो मैं अक्सर कहता हूं पकड़ोगे क्या तो जीतोगे मैच। जितना मिलता है उतना लपेट लो और अपने जेब में कर लो, ये भी यहाँ पर होता है, ये करना पड़ता है बहुत बार। आज मौका है, यहाँ पे बल्लेबाजी के लिए नए बल्लेबाज उतर पड़े हैं। 2 विकेट इस ओवर में चले गए। 3 विकेट अगर लेते हैं टोटल तो यहाँ पे सारांश सूरज मोहिते की तरफ से रुपए हैट्रिक के लिए, अर्थात हैट्रिक के लिए ये प्राइस था, कैश प्राइस, बट 2 विकेट तो यहाँ पे हासिल कर लिए। ओवर हैट्रिक का मौका हो सकता है, लेकिन ओवर हैट्रिक के लिए कोई इनाम की राशि नहीं लगाई है यहाँ पे, असं म्हणावं लागेल। आपण पाहतोय हवेत चेंडू राहिलाय, कॅचची संभावना, 3री विकेट या षटकामध्ये प्राप्त झाली आहे। धन्यवाद कुलकर्णी सर। एक गोष्ट मात्र यासिन सरांनी मगाशी सांगितली ती खरी आहे की कुठल्याही मैदानातून रिकाम्या हाताने सुमित पत्रे परतला नाही, काहीतरी बक्षीस तो घेऊन जाणार, कुठल्याही प्रकारातला असेल पण ते तो घेऊन जाणार, असा तो एक कमालीचा, एक कॉन्फिडन्स हाय लेवलचा असलेला खेळाडू आहे। याची गोलंदाज त्याची कमाल आपण काही वर्ष पाहतोय आणि त्या गोलंदाजीचा जो बोलबाला आहे तो अलिबाग तालुका, रायगड जिल्हा बाहेर सुद्धा आहे, हे आपल्या सर्वांना परिचित आहे। भल्या मोठ्या स्पर्धा खेळतो, रतनबुवा ट्रॉफी पण तो खेळलाय, त्यामुळे अशा गोलंदाजाचं नाव आणि त्याचा दबदबा आणि फलंदाजाच्या डोक्यावर चढून बोलणारी भाषा त्याची असते ॲज अ बॉलर, ती कमालीची असते मित्रांनो। 3 विकेट प्राप्त केल्यात, अजून विकेट
हॅट्रिकला चान्स आलेला आहे. व्हॉट अ फॅन्टास्टिक, क्या बात. फलंदाजाने आपण पाहिलं की संयम राखलाय, विकेट द्यायची नाहीये, आपल्याला जागेवर थांबायचं आहे. नाही थांबलो तर मॅच मध्ये पराभव अटळ आहे आणि तो टाळायचा आहे. म्हणून त्यांनी विचार केला सुमितला विकेट नाही द्यायची. अर्थात विकेट त्यांनी 3 तब्बल पटकावलेले या षटकामध्ये आणि जवळपास बॅटिंगला खिंडार लावले, बॅटिंगला लगाम लावल्या त्यांनी. सुमित पत्रेनं अर्थात 500 रुपये त्याला आपण अगोदरच जाहीर केले, ते इथे टेबलावरती आहेत षटकार मारल्याबद्दल. आणि 1000 रुपये प्राइज मिळणार आहे. आणि ते कशासाठी, कॅच पकडली तर आणखीन प्राइज 1000चं प्राप्त असणार आहे सुमित पत्रेला. खेळाडूंवरचं प्रेम आणि ते सारांश सूरज मोहिते यांच्याकडून प्रकट झालेलं आहे. फक्त ह्या मुवमेंट्स कधी घडतात आणि ते प्राइज त्यांच्याकडे कसं जातं हे बघणं आपल्याला गरजेचं असेल. पाहतोय आपण 2 षटकं संपली, षटक नंबर 3 चालू होण्याची तयारी आहे आणि सामना करायला फलंदाज आपण पाहतोय तो आहे प्रसाद. प्रसाद आलेला आहे. प्रसाद वरती जबाबदारी आहे मॅच वाचवायचे, मॅच पुढे घेऊन जायचे, विकेटवर राहायचंय आणि टीमला जिंकून द्यायचंय. अशा बऱ्याच जबाबदाऱ्यांचं भान त्याला ठेवायचंय. आणि गोलंदाज किती पण चांगले समोर असो, पण तुम्हाला तुमचा वैयक्तिक परफॉर्मन्स हाय क्लास द्यायचा आहे, फर्स्ट क्लास तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे, हे मात्र तुम्हाला करायचं आहे. श्रेयस पत्रे, पत्रे बंधूंमधला आणखीन एक बंधू इथे आलाय बॉलिंगला. श्रेयस पत्रेचा चेंडू पाहतोय, धीम्या प्रकारात फटका कट केलाय, चेंडू धावून गेला. फलंदाज सिंगल धाव प्राप्त करण्यासाठी एका धावेची प्राप्तीनंतर धावसंख्या पोहोचते. धीरे धीरे हवले हवले 18 धावा. विकेट मात्र खूप गेल्या, तब्बल 5 विकेटचं पतन झालंय. 5 विकेट्स डगआउट मध्ये जाऊन बसल्यात आणि ते मॅच चं वॉच करतायत की आपले पुढचे बॅट्समन काय मॅच वाचवतील का. पाहतोय आपण चेंडू कार्पेटच्या आधारे पुढे सरकतोय. चेंडू आपण गॅदर करताना बघितलाय, पण सिंगल धाव मात्र धावफलकावरती अवश्य वाढते. धावसंख्या वाढताना बघतोय. 19 झाल्यात, अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. म्हणतो ना आपण दिल्ली अभी बहुत दूर है, पण त्यामुळे बॅट्समन लोकांना रिस्क पण घ्यावी लागणार आहे. उल्टा मारायचा प्रयत्न, उल्टा पुल्टा, अभी घी सीधे उंगली से नहीं निकल रहा तो सोचा थोड़ी उंगली टेढ़ी करेंगे. अगर टेढ़ी उंगली से घी नहीं निकलेगा तो पूरा डब्बा तोड़ दो भाई, क्योंकि डब्बा तोड़ने का वक्त आया है यहाँ पे. असं म्हटलं तरी चालेल, कारण मॅच जरा हेवी आहे. बॉलर विकेट घेतायत, बॉलर तुम्हाला हेवी वाटतात, हवी होतायत. अशा वेळेला तुम्हाला थोडस रिस्की प्रदर्शन एका बॅट्समॅनला करायचं आहे. हाय रिस्क हाय प्रॉफिट हे आपण सूत्र पाहिलं टेनिस क्रिकेटचं, ते तुम्हाला आता आजमवायचं आहे या प्रकारामध्ये. नाहीतर आपल्याला माहिती आहे रिस्क नाही घेतली तर पराभवाचं संकट आपल्या डोक्यावरती हे राहणार आहे घोंगावत, हे आपल्याला टाळायचं आहे. श्रेयसचा चेंडू आपण पाहतो, बॅक टू विकेट कीपर आपण पाहतो. सुमेध पत्रेने चेंडू गॅदर केलाय, धावायला संधी प्राप्त दिली नाहीये आणि त्यामुळे मॅच मध्ये गोलंदाजांनी रंग भरलाय. नौखार कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन तयार राहायचं आहे. नौखार कॅप्टन, वेळ आपल्याकडे कमी आहे, आपण हजर आहात. नौखार कॅप्टन, चेंडू पडतोय, टप्प्यानंतर चेंडू आपण लेग स्टंप सोडून पलटाना बघतोय श्रेयसचा, त्यामुळे पंच साहजिकच वाईटचा इशारा करतायत. धाव वाढते अतिरिक्त स्वरूपात. धावसंख्या झाली 22 धावा, अजून अर्ध अंतर पार नाही केलं, त्यामुळे फलंदाजांवरती बऱ्यापैकी दबाव आहे, दबाव ठेवलाय. यावेळेस पाहतो धीमा फटका आहे, चेंडू हळूच सरकतोय कार्पेटवरनं. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो खराब झाला आणि 2 धावांची संधी सक्सेसफुल केली आहे या फलंदाजांनी, प्रसाद आणि त्याच्या साथीदारांना. त्यामुळे या 2 धावा काउंट होतील धावफलकावरती. धावसंख्या 2 न वाढते 24 धावा धावफलकावर लागल्या. 5/24 या मैदानात 24 झाल्या. पाणी द्यायचंय. टार्गेट 48 धावांचा आहे. त्या टार्गेटच्या अनुसार विचार केला तर अर्ध्या धावा ह्या 3 ओव्हरला झाल्या आणि तेवढ्या धावा त्यांना आता एका षटकात 6 बॉलला काढायचे आहेत. त्यामुळे आता मात्र फलंदाजांवरती मोठा दबाव असणार आहे. फड़क सर, अब हम देख रहे हैं कि 12 गेंदें बची हैं और 24 रनों की जरूरत, और 6 गेंदें हैं, 12
12 गेंदें बची है और 24 रनों की जरूरत। और क्लाइमेट में थोड़ी सी तब्दीली हो रही है। अब थोड़ा सा यहाँ पे हमें अंधेरा भी नजर आ रहा है और उसी के साथ साथ बारिश की भी संभावना यहाँ पे दिखाई दे रही है। और शायद ऊपर वाला भी मेहरबान है, क्योंकि अब ये सारी सिचुएशन जो है वो गेंदबाजों के पक्ष में ही होगी। और देखिए अब तक गेंदबाजों को सहायता मिली है और बल्लेबाज भी थोड़े से विचलित हुए हैं। ये मजेदार मैच होगा, ये हम सभी जानते हैं, मगर यहाँ तक ये मैच चला जाएगा शायद किसी ने नहीं सोचा होगा। धन्यवाद यासिन सर, आपण बरोबर बोलताय, कारण 3 ओव्हरला 24 झाल्या आणि पुढच्या 2 ओव्हरला म्हणजे 18 बॉलला 24 झाले आणि 12 बॉलला 24 पाहिजेत। त्यामुळे आता टार्गेट अनुसार त्यांना मैदानामध्ये चालायचं आहे आणि पुन्हा एकदा सुमित पत्रे थर्ड एक्सप्रेस मैदानात साकारते। 3 विकेट त्यांनी मागच्या ओव्हरला प्राप्त केल्यात आणि पुन्हा एकदा हा गोलंदाज तयार झालाय। हे मोठं चॅलेंज आहे, हे ऍक्सेप्ट करावं लागेल। चॅलेंजिंग एक्सपेक्ट आपण म्हणतो, खूप मोठं चॅलेंज आहे। बॉलरला आपण फेस करायचं आहे, धावा पाहिजे, चक्कर पाहिजे। क्या बात, व्हॉट अ विकेट! चौथी विकेट त्याच्या नावावरती आलेली आहे। ठीक आहे। आपण पाहतो एक तंत्रशुद्ध बॉलिंग कशी असावी, अटॅक कसा असावा, स्टंप टू स्टंप कसं चालायचं ऍज ए बॉलर, हे सुमित पत्रेने या मैदानात पुन्हा दाखवले। अनेक वर्ष अनेक मैदानात दाखवतोय, पण आज परत एकदा तीच लय, तीच लेंथ आणि त्याच प्रकारातली बॉलिंग, टाइट बॉलिंग परफॉर्मन्स मैदानात करतोय सुमित पत्रे आणि म्हणून यश त्याच्या वाट्याला आले। 4 विकेट त्याच्या नावावरती आतापर्यंत साकारल्यात त्यानं, कमाल बॉलिंग। मगर फाटक साहब, अभी भी मैच कुबेर 11 अलीबाग जीत सकती है, क्योंकि एक अलीबाग के स्टाइलिश प्लेयर, एक स्टाइलिश लड़के हम देख सकते हैं नॉन स्ट्राइक के एंड पर खड़े हैं, प्रसाद चेवले। अब ज्यादा से ज्यादा प्रसाद चेवले को अगर स्ट्राइक यहाँ पे मिलता है ना, तो वो भी मैच घुमा सकते हैं, क्योंकि उनमें वो क्षमता जरूर है। धन्यवाद यासिन सर। तुषार मैदान पर आए हैं बाएं हाथ के बल्लेबाज, लेकिन आपने जैसी बात कही कि यहाँ पर प्रसाद चेवले एक ऐसे बल्लेबाज है जहाँ पर मैच उड़ा ले जा सकते हैं, बड़े शॉट के लिए बहुत जाने जाते हैं, ऐसे बल्लेबाज है, पर कि नॉन स्ट्राइक पर मौजूद है इस वक्त। यहाँ पे देखो सुमित पत्रे लगातार बार बार बल्लेबाजों को आउट कर रहे, 5 विकेट झटके उन्होंने 2 ओवर में, क्या बात है। अब मैदान में शिरकत कर चुके हैं, हम देख सकते हैं कि टीम के कैप्टन पार्थ घरत दबाव में जरूर है, मगर ये भी एक अच्छे बल्लेबाज हैं, एक अच्छे ऑलराउंडर की हैसियत से उनकी पहचान है। मगर आज सही मायनों में कुबेर 11 अलीबाग के सारे संघ सहकारी चाहेंगे कि हमारे कैप्टन का बल्ला बोले और हल्ला करे और यहाँ से मैच को निकाल दे अपने लिए, तो फिर उनकी खुशी का ठिकाना नहीं होगा। धन्यवाद यासिन सर, आपने सही कहा, क्योंकि जैसे मुकाबला जारी है, यहाँ पे आधे बल्लेबाजों को मैदान से वापस भेजा है, कमर तोड़ गेंदबाजी की है सुमित पत्रे ने, और जैसे उनका नाम है, उनके नाम का जो दबदबा कायम रहा है, उसी को मद्देनजर रखते हुए उन्होंने 5 विकेट यानी कि आधे बल्लेबाजों को मैदान से बाहर किया है। ऐसी होती है बॉलिंग दोस्तों, टाइट बॉलिंग। पार्थ घरत उनका जिन्होंने नाम लिया, यासिन सर आपने स्ट्राइक पर मौजूद, यहाँ पे कटकियां गेंद को लॉन्ग ऑन की दिशा में, फील्डर मौजूद और यहाँ 1 रन मिलेगा। हैट्रिक के लिए चांस रहा था, लेकिन हैट्रिक यहाँ पर न पा सके, यहाँ पे पार्थ घरत ने सिंगल रन दिया। हैट्रिक के लिए यहाँ पे मौका है, विकेट हैट्रिक के लिए सुमित पत्रे को यहाँ पे सारांश सूरज मोहिते की तरफ से रुपये 2000 का नकद, 3000 का नकद राशि इनाम आपको मिल सकता है। यहाँ पे रन संख्या आप देख सकते हैं 25 रन, 25 रनों के लिए बहुत मुश्किलें आ रही है, रन बनाने के लिए बड़े मेहनत करनी पड़ रही है। यहाँ पे कटकियां गेंद बॉलर के सर के ऊपर से खेला, लॉन्ग ऑफ फील्डर मौजूद गेंद को उठाया, तब तक बल्लेबाज के पास समय था पर्याप्त 1 रन पूरा करने का। 1 रन के सारे स्कोर बढ़ता हुआ धीरे धीरे हौले 26 रन। आज की तारीख 26 तारीख बहुत महत्व रखती है, आप सबको पता है, बताने की आवश्यकता है नहीं, लेकिन 26 रन बोर्ड के ऊपर आ चुके हैं। अब भी बहुत अंतर बाकी है, 48 रन आपको चाहिए, लेकिन
मुकाबले में बड़ा इंटरेस्टिंग पार्ट क्या है, बॉलिंग टाइट है, गेंदबाज हावी हो रहा है। पार्थ घरत का भी विकेट, 6 विकेट शिकार कर लिए इस गेंदबाज ने। इसे कहते हैं सुमित पत्रे। धन्यवाद। फलंदाजी करता नील आलेले आहेत। आपण पाहिलं की सुमित पत्रेने 2 ओव्हरमध्ये तब्बल 6 विकेट प्राप्त केल्या। त्याच्यामुळे आपण जेवढे प्रकारात पाहिले त्याचे बॉलिंग अटॅक ते कमालीचे पाहिलेत आणि 6 बॅट्समन त्याने शिकार बनवले, आपल्या जाळ्यात फसवले आणि ते साधे सुधे फलंदाज नव्हते, एकापेक्षा एक सरस बॅट्समन त्याने मैदानातून परतवून लावले। त्यामुळे त्याच्या बॉलिंगला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे। कमाल बॉलिंग, व्हॉट अ फॅन्टास्टिक बॉलिंग। 8 विकेट आतापर्यंत धावफलकावरतून परतल्यात, 2 विकेट शिल्लक आहेत, पण त्या 2 विकेट्स मॅचचं परिवर्तन करणार का हे पाहायचं आहे आपल्याला। बॅटला चेंडू लागतोय परंतु साध्य हातात काही होत नाहीये। फलुसमध्ये चेंडू अडवतोय सुमित पत्रे आणि आज कमालीची बॉलिंग त्यानं मैदानात केली आहे। त्याच्या नावाला साधेशी त्याचं कर्तृत्व आणि त्याच्या कामातलं सातत्य, कन्सिस्टन्सी आपण त्याच्या बॉलिंग मध्ये बघतो। 6 विकेट आणि आमचे स्कोरर सांगतील की 2 ओव्हरला त्यांनी रन्स किती दिल्या, 6 विकेट घेताना 2 ओव्हरला 9 रन्स आणि 6 विकेट्स। हा त्याचा कारनामा, कर्तृत्व, कर्तबगारी आणि एक वैभवशाली परंपरा विकेट घेण्याची ही त्याने जतन केलेली आहे। आता अंतिम ओव्हर बाकी आहे आणि अंतिम ओव्हर म्हणजे 6 बॉल बाकी आहेत। 6 बॉलला रन्स पाहिजेत, 22 धावा पाहिजेत। 6 बॉलला 22। किरण लटला पण बक्षीस आहे, श्रेयस पत्रेला आणि सुमित पत्रे प्रत्येकाला कॅच घेण्यासाठी 1000 प्राइज आहे सारांश सूरज मोहिते यांच्याकडून। ऐकून ठेवा। धन्यवाद। मैदानात जाऊया। अंतिम षटक, 22 धावांची गरज आहे। सूरज मोहिते आणि एटीएम उघडा करून ठेवला आहे। एटीएम मधून तुम्हाला पाहिजे तसा काढा, पण ते चांगलं करतील त्यांना द्यायचं आहे। नुसते बसले त्यांना काय नाही मिळणार। कर्तबगारी गाजवा आणि पैसे कमवा, हाचा चान्स त्यांनी तुम्हाला गोल्डन अपॉर्च्युनिटी दिलेली आहे, तुम्हाला तुम्ही बघायची आहे। आता 5 बॉल आणि जिंकायला पाहिजे 21। 6 बॉल 21 हवा। अच्छा, यस, वाईड पडला होता, लक्ष नव्हतं माझं, माय मिस्टेक। 6-21। हा आणखीन एक वाईड बॉल। 2 चेंडू लगातार वाईड पडलेत, त्याच्यामुळे 6 चेंडू अजून बाकीच राहिलेत। 6 चेंडू 20 धावांची गरज आहे। 2 धावा तर बोनस प्रकारात प्राप्त झाल्यात। संधी तुम्हाला देते, नशीब तुम्हाला संधी देते, पण तुम्हाला ती घ्यायची का हे तुम्ही ठरवायचं। प्रसाद चेवलेचा बॅटिंगचा दबदबा खूप मोठा आहे। आम्ही त्याला अनेक वेळा बघितलं, षटकारांचे हॅट्रिक कित्येक मारलेत त्यांनी। नागेश सिद्धला पण 1000 रुपये पारितोषिक जर त्यांनी कॅच पकडली तर। जरतरचं क्रिकेट आहे आणि जरतरशिवाय क्रिकेट सुद्धा नाहीये। जोरात फटका, प्रसाद चेवले ऑन द फायर, यूज 6। आणि या पद्धतीने पाहतोय मॅच मध्ये एक मोमेंट आपण पाहतो की तब्बल 9 विकेट्स धावफलकावरती आपण इथे गेल्याला बघतोय आणि हा शेवटचा डाव, शेवटची जोडी असेल। शेवटच्या जोडीला काही फारसा चान्स वाटत नाहीये, कारण तुमच्याकडे फारसे बॉल नाहीयेत। 5 चेंडू 20 धावा, शक्यता अजून आहे, नाही बोलता येत नाही। वाह, जबरदस्त। यष्टीरेषकांना चेंडू पाय तसा अडवला नाहीये, पण सिंगल धाव काढण्याचं सामर्थ्य या दोघांनी ठेवलंय। स्ट्राइक वरती नवीन फलंदाज पुन्हा एकदा आलाय, नील आलाय। नीलला माहिती आहे सामना आपल्या पक्षामध्ये कमी आहे, चान्स प्रतिपक्षाला जास्त आहे, पण आपण हमला करायलाच पाहिजे, हा एक मोका आहे।
काहीच हाती लागत नाही. चेंडू अगदी बॅटच्या बाजूने विकेट किपर नागेश सिंगच्या हातात पोहोचलाय. धाव येतच नाहीये. नौकर कॅप्टन हजर आहे. लगेच टॉस केला जाईल. मित्रांनो, बॅड लाईट बराच यायला लागलाय आणि बॅड लाईट जर आला तर काय होणार आहे तुम्हाला माहिती आहे. इथे फटका जोरात लावलाय. कॅचची शक्यता जास्त आणि फलंदाज धावा बॅक टू द पॅव्हेलियन. चला गोलंदाजी करत 5-6 गडी बाद केले. तुम्ही त्या ठिकाणी यायचंय. अत्यंत खरोखर आणि खूप चांगली कामगिरी संघामधून त्यांनी करताना पाहायला मिळाली. कारण एका ठिकाणी 47 धावा होत्या आणि त्या 47 धावा बनवण्यासाठी त्यांनी अवघड आणून दिलं संघ म्हणजे कुबेर या संघासाठी. खरोखर खूपच सुरेख आणि चांगली गोलंदाजी. आणि एका ठिकाणी टॉस होतोय. हो, इथे टॉस घ्यायचं ते. टॉस प्लीज. या ठिकाणी थर्ड 11 लवकर यायचं. या ठिकाणी या कॅप्टन लगेच या ठिकाणी. आइए, जिस प्रकार मोहम्मद शमी ने 2 बार 5-5 विकेट 76 विकेट निकाले, इस प्रकार इस टूर्नामेंट के सबसे बढ़िया गेंदबाज सुमित जोने ने विकेट निकाला. शानदार गेंदबाजी, आउटस्टैंडिंग. टीम के लिए कमिटमेंट जो किया आपने बहुत जबरदस्त. और बात बहुत कम करेंगे लेकिन आप सबसे पहले टॉस के लिए चलेंगे. आइए, जितने भी दर्शक यहाँ पर बैठे हैं, कल रात को 4 बजे बारिश की मौसम यहाँ पर आया. बारिश गिरा, बहुत तूफान चल रहा था. और कल 4 बजे जो आप लोग लेग साइड में जहाँ पर टॉस का बॉस लिखा है वो पूरा शेड गिर गया था.